सांगवी मार्डी येथील ओम श्री शिवशक्ती 1108 महाशिवलिंग श्री देवी माताजी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी ब्रह्ममुहूर्तावर भक्तिमय वातावरणात महारुद्राभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पहाटेपासूनच मंदिरात आणि परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। हर हर महादेवाच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारामध्ये संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। महारुद्राभिषेकासाठी विशेष पूजन व वेदमंत्राच्या उच्चारात विधिवत अभिषेक करण्यात आला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रसादाची व दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्याचे नियोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले होते। रमेश अण्णा पाटील जुळे सोलापूर एक्झिक्युटिव्ह ट्रस्ट अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर गणेश बागल सांगवी मार्डी लोकल ट्रस्ट अध्यक्ष तसेच भागवत मुक्तापुरी लातूर ट्रस्ट उपाध्यक्ष, लक्ष्मीकांत बिराजदार जुळे सोलापूर ट्रस्ट उपाध्यक्ष, शिवानंदाताई कोरे लातूर ट्रस्ट गौरव अध्यक्ष, सज्जनराव साळुंके तुळजापूर ट्रस्ट सह गौरव अध्यक्ष यांनी मंदिर व्यवस्थेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती। त्यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला। नगरसेवक सोलापूर महानगरपालिका डॉक्टर अजय पुणमे यांनी मंदिराची आकर्षक फुल सजावट सेवा अर्पण केली। विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या मंदिरामुळे परिसर अधिकच देखणा आणि भक्तिमय दिसत होता। संध्याकाळी दीपमाळ व रोषणाईमुळे वातावरणात आध्यात्मिक आनंदाची अनुभूती येत होती। या कार्यक्रमास महाप्रसाद सेवा अन्नदाते नागनाथ आप्पा बुरके लातूर कार्याध्यक्ष, उत्तमराव वाघ लातूर सह उपगौरव अध्यक्ष तसेच वैशाली पाटील लातूर प्रचारक, संजय राठोड जहागीरदारवाडी सदस्य, डॉक्टर सुरेश जाधव तुळजापूर सदस्य, राजू भोसले तुळजापूर उपाध्यक्ष लोकल बॉडी, राजकुमार आवटे बोरामणी सदस्य, ललिता क्षीरसागर कुंभारी सदस्य, भारती कुंभार आरळी सदस्य आदी मान्यवरांनी अन्नदान सेवा देत सामाजिक बांधिलकी जपली। शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिराचे पुजारी ऋषिकेश कुंभार व सभासद भागवत कुंभार सावरगाव यांनी मंदिर फुल सजावट, विद्युत सुशोभीकरण व विधीपूर्वक पूजा अभिषेक त्यांनी केला। संजय राठोड धाराशिव जहागीरदारवाडी, शीला लोकरे धाराशिव यांनी अभिषेक सदस्य जास्त प्रमाणात त्यांनी हा खर्च केला। क्रांती गोविंद पाटील धाराशिव यांनी कल्याणोत्सव कन्यादान सेवा अर्पण केली। अनेक भाविकांनी महारुद्राभिषेक करून भगवान शिवाची मनोभावे पूजा केली। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व आध्यात्मिक समाधान अनुभवले। तसेच यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर अजय पूनम व सिंदफळ पंचायत समिती सदस्य सौ अनिताताई साळुंके यांचा सत्कार ट्रस्टतर्फे अध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांनी केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचे, स्वयंसेवकाचे, अन्नदान देणाऱ्या दाम्पत्याचे व उपस्थित भाविकांचे मंदिर ट्रस्टतर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले। AR न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर। आज 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री निमित्त तुळजापूर रोड शिवशक्ती मंदिर येथे जागृत देवस्थान जे आहे 1108 लिंग ज्योतिर्लिंग इथं आहे। आज इथे शिवशंकर व शक्तिमाता पार्वती मातेचं कल्याण करण्यात आलं आणि त्याचसोबत रुद्राभिषेक करण्यात आले, ज्यासाठी आज इथे सोलापूर, लातूर, धाराशिव व इतर परिसरातून सर्व भाविक इथं उपस्थित राहिले। आज इथे बघण्यात आलं की बऱ्याच लोकांचे जे काही इच्छा आकांक्षा होत्या ते इथं जसं येतात तशी जी काही मागणी करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत। त्यामुळं दरवर्षी भाविकांची जी गर्दी आहे ती वाढत चाललेली आहे। त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपणही इथे यावं व या ज्योतिर्लिंगाचं तुम्ही दर्शन घ्यावं आणि आपले काही इच्छा आकांक्षा असतील तर तुम्ही पूर्ण करून घ्यावेत, कारण की इथं शिवशंभो इथं बसलेले आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी। त्यामुळे तुम्ही यावं। आणि आज इथे आपल्यामध्ये ह्या मंदिराला ट्रस्टला जागा देणारे कमलाताई गुलाब बागल व वसंतराव हंगरकर हे इथं उपस्थित आहेत। तर आम्ही सर्वजण त्या सर्वांचे म्हणजे आभारी आहोत, कारण की त्यांनी जमीन दिल्यामुळे इथं मंदिर बांधण्यात आलं व आज सगळ्यांना इथं दर्शनाचा लाभ घेण्यात येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व भाविकांचे महाशिवरात्रीनिमित्त अभिनंदन व स्वागत करतो। धन्यवाद। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
महाशिवरात्रीनिमित्त 1108 ज्योतिर्लिंग यामध्ये या मंदिर परिसरामध्ये सर्व भावी भक्तांनी रुद्राभिषेक केला आणि सर्व भाविकांना माताजीने आशीर्वाद दिला. या पुढील कार्यक्रम असेच प्रतिवर्षाप्रमाणे व्हावेत. या सांगवी मराठीमधील 1108 ज्योतिर्लिंगामध्ये आपण प्रतिवर्षाप्रमाणे कोणालाही मान सन्मान न देता आपण स्वमनानं यावं आणि आपली सेवा इथे येऊन घडवावी, अशीच अखंड परंपरा आपण जोपर्यंत या धर्तीवर आहात, जोपर्यंत आपला जन्म आहे, तोपर्यंत आपण या 1108 ज्योतिर्लिंगाची सेवा करावी. आणि या ज्योतिर्लिंगासाठी आमच्या माता भगिनी दासू गायकवाड, कमलबाई गुलाब बागल आणि हंगरगेकर या दोघांनी जी जमीन दान केली, वसंतराव हंगरकर या दोघांचा मी समितीच्या वतीनं आभार मानतो. आणि त्यांचं या पुढील काळामध्ये असंच योगदान आमच्या 1108 ज्योतिर्लिंग मंदिरावरती राहावं, हे शब्द मी आज त्यांना सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री 1108 माताजी श्रीदेवी माताजींच्या हस्ते आमचे सोलापूरचे नवनिर्वाचित आमचे मित्र अजय पूनमजी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचा सत्कार होत आहे. त्याचबरोबर आमचे अनिताताई सज्जन साळुंके हेही शिंपळ गणातून पंचायत समिती धाराशिव पंचायत समिती निवडून आलेले नव्याने निर्वाचित झाले, त्यांचाही सत्कार माताजींच्या हस्ते होत आहे. मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, जे की मी ह्या मंदिरावर 2018पासून 2023पर्यंत अध्यक्ष होतो. इथं अध्यक्ष राहायचं कारण म्हणजे हे फार माताजीच्या नेतृत्वाखाली हे मंदिर चालतं आहे. इथं भाविकाची गर्दी फार मोठ्या प्रमाणात असते. त्याचं कारण म्हणजे की बाबा इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी हे मिळतं आहे. म्हणून हे भाविक नेहमी म्हणजे दर एकादशीला लोक जमतात. आज जे त्यौहार आहे, ह्या त्यौहाराला पण फार रात्री मोठी गर्दी होती. आणि मी सर्व मंदिराच्या नेतृत्वाला, आमच्या गुरुला आणि जनतेला शुभ आशीर्वाद देतो की बाबा असंच आमच्या जीवनामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर भरभराट होऊ दे आणि लोकांना आशीर्वाद लाभू दे. एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मी भाविकांना हे आवाहन करतो की बाबा तुम्हाला मंदिरासाठी जास्तीत जास्त काय देता येईल, दान देता येईल, त्या पद्धतीनं दान द्या. पुढं चालून ह्या मंदिराचा आणखी उभारणी आहे आणि भाविक थोडी मदत करायला चालू केले, चांगली मदत करू लागलेत. आणि मी भाविकाकडून एवढीसुद्धा अपेक्षा करतो की भाविकांनी आणखी मंदिराला दान करावं आणि आपल्या कार्यात नेहमी आनंदात राहावं, मी जनतेला आवाहन करतो. आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी महारुद्राभिषेक या कार्यक्रमाचा म्हणजे आनंद घेतला आणि त्यांना खूप समाधान या ठिकाणी मिळालं. असं या ठिकाणी सर्व भाविकांनी यापुढेही असंच या मंदिराला वेळोवेळी दर्शनासाठी येऊन लाभ घ्यावा. धन्यवाद.